एखाद्या खेळाडूचे बॅट्स असतील, गार्ड्स आपण पाहतो, मग तुम्हाला वेगवेगळ्या त्या ऍक्टिव्हिटीज आहेत ज्या अगदी सर्व गोष्टी पाहायला मिळतात. त्या सर्व गोष्टी आज ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये आपण पाहिल्यात. आणि अशा परिस्थितीमध्ये मग एक चांगला क्रिकेट तुम्ही पाहता आणि क्रिकेटची ट्रिक सध्याच्या घडीला एक खूप सारी पाहायला मिळत आहे. तर जाऊया सामन्याच्या दिशेनं. गावदेवी 11 लायन्स 11 टॉस जिंकला. प्रथम गावदेवी 11 टीमनं बॅटिंग घेतली आहे आणि मग आमंत्रण दिलंय लायन्स टीमला फिल्डिंगसाठी. बॉलिंग मार्कवर येतोय सँडीला आपण पाहताय. संदीप गोलंदाजी सज्ज. आदित्य आणि त्याच्या बरोबरीनं बालाला आपण पाहताय. गावदेवी 11 रोडपाली तुम्हाला पाहायला मिळेल. अगदी रोडपाळी संघ म्हटला तर मग अगदी आपण पाहू शकाल म्हणजे परेश कडके असतील, त्यानंतर शशीला आपण पाहिलंय. अगदी चांगले खेळाडू आपण पाहिलंय ए टीम मध्ये खेळताना आपण पाहिलंय. आणि मग रोडपाली मधील गावदेवी आपण पाहताय, अगदी बी टीम संघ खेळताना पाहताय. अगदी रायगडच्या ग्रामीण टेनिस क्रिकेट मधील रोडपाली संघाचा अगदी नाव घेतलं जात आहे, चांगलं नाव म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात आहे. आणि तो संघ आपण सातत्यानं पाहिलाय. अगदी चांगले खेळाडू, बरेचसे खेळाडू आपण पाहत असताय. आणि मग हा संघ सुद्धा अगदी चांगला खेळ नक्कीच करेल या मॅच मध्ये सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल. समोर लायन्स संघ परंतु बॉलिंग मार्कर संदीप. आता मात्र चेंडू पाहायला मिळतोय आउटसाइड दी ऑफ स्टंप, बराचसा बाहेर निघतोय. अगदी पंचांचा इशारा दीपक पाटील सरांचा. हा चेंडू खराब आहे, अवांतर आहे. एकदा जोडली, 1च्या बरोबरीने धाव संख्या 2 आणि स्ट्राईक वर तुम्हाला आता बाला मात्र पाहायला मिळतील. बाला आणि आदित्य. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू आउटसाइड दी ऑफ स्टंप खराब आलाय. आणि मग त्यानंतर मात्र आणखी एक एक्स्ट्रा धाव पाहायला मिळत आहे. एक्स्ट्राच्या मदतीनं धावसंख्या टोटल जोडली 3 धावा. सँडी सज्ज होतोय. हा चेंडू आता मात्र अगदी समोरून निघालाय. टॉस झाला, थोडासा टर्न झाला, अगदी चेंज ऑफ द पेस पाहायला मिळाला. अगदी चांगला चेंडू होता आणि त्याच्यावर मात्र डॉट टाकण्यामध्ये यश आलं सँडीला. आणि मग त्यानंतर मिळतील डॉट. धावसंख्या स्थिर 3 धावा, 3 रन्स अगदी आपण पाहू शकाल. काहीसा वेगळा निर्णय बॅटिंग करण्याचा टॉस जिंकून, तो वेगळा निर्णय कुठपर्यंत चांगला असेल. इथून मात्र लेग बिफोर द विकेट LBW यष्टांच्या मधोमध पकडले जात आहे. कारण ज्या वेळेला तुम्ही बॅटची मुवमेंट, अगदी तुमची मुवमेंट जी असते ना, चेंडू पडल्यानंतर तुम्हाला चेंडू स्पर्श करतो, ती मुवमेंट पकडली जाते. आणि इथून मात्र हाईट फॅक्टर, लाईन आणि लेंथ योग्य होती, यष्टांना मिस होत होता. आणि इथून मात्र पंचांनी सांगितलंय फलंदाज बाला बाद आहे. आणि इथून मात्र पहिला धक्का गावदेवी 11 रोडबाली टीमला लागतोय बालाच्या रूपानं. धावसंख्या 3 वर हा पहिला गडी बाद. संदीप सज्ज आहे. नवीन खेळाडू आलाय. अगदी प्रीतमला आपण पाहताय, हलक्या हाताने स्टिअर करतो, ऑन साईडला खेळतोय आणि एक सिंगल प्राप्त करतो. सन्मान दिलाय त्याला माहिती अगदी शांत संयमी खेळ करणं महत्वाचं आहे. कारण ज्या वेळेला शांत आणि संयमाने खेळ केला जाईल त्यावेळेला धावा येतील आणि धावा जमवणं तितकंच महत्वाचं आहे. आणि मग अशा परिस्थितीमध्ये मिळाले एक सिंगलच्या मदतीने 4 धावा लागतायत. पहिलं षटक पॉवर प्लेचं तुम्हाला पाहायला मिळतंय आणि त्या हाताळताना सँडीला आपण पाहताय. चांगले षटक अद्यापर्यंत तुम्ही म्हणे राहिलंय तर लायन्स टीम साठी आणि एक गडबाद झालाय. इथून मात्र बिगिट करण्याचा प्रयत्न, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता अशा व्यक्त करत होता, परंतु अगदी आपण पाहताय मोहम्मद उमर सिद्दीकी साहेबांचे शुभागमन झालं आणि त्यांच्या बरोबरीने
जाहीर शेख साहेबांचा सुद्धा इथे शुभ आगमन झालाय. मी दोन्ही मान्यवरांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर या. आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून अगदी अमन हेरा स्पोर्ट्स आणि या आयोजकांच्या वतीनं आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. इथून मात्र आपण पाहू शकाल एक टप्पा वन बाउन्स चेंडू अगदी पंचांचा इशारा आलाय. 4 धावा पाहुण्यांचं स्वागत केलं त्याचं चौकारानं. शेवट चांगला झाला या सत्राचा अगदी या षटकाचा आणि सँडीच्या शेवटच्या चेंडूवर आल्या 4 धावा आणि 4च्या मदतीनं धावसंख्या टोटल 9 धावा. एक गडी बाद 9 धावा पाहायला मिळतील. लायन्स टीम अगदी चांगली सुरुवात करताना गोलंदाजी करताना अगदी तुम्ही पाहू शकाल. आणि मग गावदेवी 11 टॉस जिंकून बॅटिंग करताना सुरुवात केली आहे आणि त्यानंतर जमवल्या ते 9 धावा. अगदी पाहुण्यांचं इथे स्वागत झालंय. अगदी आगमन झालंय त्यांचं आपण स्वागत करूया. तुम्हाला पाहायला मिळतील कारण पाहुणे महत्वाचे आहेत. कोणतीही स्पर्धा असू द्या कोणताही कार्यक्रम असू द्या अगदी त्या कार्यक्रमामध्ये मग आपण जर पाहिलं असेल तर मग पाहुणे येणं आणि पाहुण्यांची उपस्थिती लाभणं हे तितकंच महत्वाचं असतं. आणि मग आलेल्या प्रत्येक पाहुण्याचा अगदी सन्मान प्रत्येक पाहुण्याचं नाव घेणं आणि त्यांचं मग अगदी आवर्जून स्वागत करणं हे सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल. इथून मात्र एक षटक संपलाय. तुमची धावसंख्या 9 धावा. एक गडी गमावलाय आणि मग आता मात्र बॉलिंग मार्कवर दुसरा गोलंदाज येतोय. गोविंदला आपण पाहत आहे. गोविंद येतोय बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय आणि मग त्याच्या समोर मात्र खेळाडू आहे आदित्य. इथून मात्र फटका चांगला आहे परंतु फसलाय फटका अगदी समोरील दिशेमध्ये ब्लॅक स्क्रीनच्या समोर टिपला जातोय झेल आणि इथून मात्र संपलाय आदित्यचा खेळ. खेळाडू बाद झालाय दुसरा गावदेवी 11 टीमचा आणि धक्का लागलाय तो म्हणजे अगदी मोठा झटका. कारण ज्या विकेट अगदी ज्या खेळाडूकडून अपेक्षा होती त्या आदित्यला मात्र परतावं लागतंय आणि त्याची विकेट मात्र गेली आहे. सलामीचा खेळाडू आदित्य बाद झालाय आणि आता मात्र अडचणीमध्ये येईल का गावदेवी 11 रोडपाली संघ हे सुद्धा तितकंच पाहणं गरजेचं बनत आहे. परंतु काय जबरदस्त गोलंदाजी. पहिला चेंडू हाताळलाय गोविंदनं आणि त्याच्यावर मिळवली सफलता. 9 रन्स लॉस ऑफ 2 विकेट टीम गावदेवी रोडपाली संघ. आविष्कार येतोय अगदी चेंडू आपण पाहत आहे. आविष्कारला खेळताना आपण पाहत आहे आणि त्यानंतर मात्र एक सिंगल इथून मात्र आपण पाहू शकाल. हॅलो 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 सिंगल आली आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या टोटल धावफलकावर जोडल्या. इथून मात्र आपण पाहू शकाल पुन्हा एकदा एक सिंगल पाहायला मिळते. सिंगलच्या मदतीने धावसंख्या टोटल पाहायला मिळतीये 11 धावा तुम्हाला पाहायला मिळेल. 11 रन्स 11 धावा स्कोर कार्डवर जोडल्या जात आहेत. 11 धावा तुम्हाला पाहायला मिळतील. 11 धावा पाहू शकाल. इथून मात्र 11 जणांनी खेळण्याचा प्रयत्न आपण पाहत आहे आणि त्यानंतर मात्र मग शरीराचा वेध घेणारा चेंडू पाहायला मिळाला. लेग बाईटची धाव मात्र ऍड होईल आणि 1 धावेच्या मदतीने धावसंख्या आता मात्र जोडली 12 धावा. 12 रन्स स्कोर कार्डवर तुम्हाला पाहायला मिळतील. 12 धावा धावफलकावर जोडताना आपण पाहू शकाल. एक संत सुरुवात हिरवार पद्धतीची सुरुवात म्हणून त्याच जिंकून बॅटिंग करणं अगदी अंगलट येते की काय हे सुद्धा पाहायला मिळते. कारण धावा येणं तितकंच महत्वाचं आहे. गोलंदाजी चांगली होतीये. आता मात्र लॉंगऑफमध्ये खेळतोय. क्षेत्ररक्षक आहे तैनात. चेंडूला अडवून फेकतोय. तत्पूर्वी एक सिंगल आणि या सिंगलने धावसंख्या 13. आणि कमीत कमी 4 षटकामध्ये 40 धावा येणं हे तितकंच महत्वाचं आहे. 40 धावा तरी जमणं खूप महत्वाचं असेल.
कारण गोलंदाजी करताना मग दुसऱ्या सत्रामध्ये तुमच्यासाठी त्या धावा चांगल्या असतील, पुष्कळ असतील आणि त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. 40 धावा जमवण्यासाठी सुद्धा तुम्हाला झगडावं लागेल, झुंजावं लागेल. परंतु इथून मात्र ओळखलं, पाहिलं, परखलं आणि चेंडूला मात्र सरळ खेळतोय. अगदी शॉर्ट फाईन लेग मधून डीप मध्ये चेंडू फरार झालाय आणि मिळतील 4 धावा आणि या 4च्या बरोबरीने धावा संख्या तेवढं जोडली 17 धावा. 17 रन्स, 17 धावा आपण पाहताय. कारण अगदी पाहिल्यानंतर चेंडू अगदी स्लोवर होता, ऑफस्टंपच्या बाहेर निघाले, जागा बनवली, रूम बनवला आणि मग त्यानंतर चेंडूला सरळ नेलं तरी चौकारासाठी आणि 4 धावा टीम रोडपाली संघ अगदी ऍड होत आहेत आणि या 4च्या मदतीने धावा संख्या जोडली ती म्हणजे 17 धावा. 2 षटकांचा खेळ संपला. पहिल्या षटकामध्ये 9, दुसऱ्या षटकामध्ये 8, एक गडी बाद केले आणि धावा संख्या जमली ती 17. 12 चेंडू आणि 17 धावा जमतात. येणारे 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये अगदी पूर्वार्धामध्ये अजून धावा येणं महत्वाचं आहे, अजून धावा जमणं तितकंच महत्वाचं आहे. किती धावा जमतायत, किती धावा जोडतायत आणि किती धावेचं टार्गेट जमून गाजलेली रोडपाली टीम लायन्स टीम समोर ठेवत आहे हे सुद्धा तितकंच तुम्हाला पाहायला मिळणार आहे. संदीप पुन्हा सज्ज. षटक क्रमांक 3, वैयक्तिक 2 आणि मग त्यानंतर असणारं सांघिक सुद्धा 3. संधीचा आला, अगदी उंच असणारा चेंडू पाहायला मिळाला, पडल्यानंतर अगदी बाउन्स झाला आणि अतिरिक्त बाउन्स पाहायला मिळाला आणि पंचांचा इशारा आला अभांतर. वाईड आलाय, धावा संख्या जोडली 1, 18 धावा जोडतात आणि आता मात्र त्यानंतर पुन्हा एकदा सज्ज होतोय म्हणजे बॉलिंग मार्फत गोलंदाज सांगली. संदीप या वेळेला सज्ज होत आहेत. समोर त्याचे फलंदाज आहे त्रिपन्न आपण पाहता. 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकाची जोडी इथून मात्र अगदी जोरदार अपील करतो. चेंडू पाठवर बदलला, लेगबाईची मिळाली धाव. अगदी उत्साह पण जास्त पाहिला, आत्मविश्वास कमी होता कारण चेंडू यष्टाने मिस होत नव्हता. त्यानंतर चेंडू जर आपण पाहिलं तर यष्टाच्या बाजूला निघत होता आणि मग अशा परिस्थितीमध्ये योग्य निर्णय आणि त्यानंतर मात्र एक लेगबाईची धाव. धाव संख्या टेबल 19 धावा. हळूहळू का होईना धावा जमवल्या जातो, धावांना अगदी जमवण्याचा प्रयत्न केला जातोय. धावा जमवली मात्र अगदी चांगला उच्चांक जमवली. अगदी बॅटची अपील करा, एक सिंगल आली, सिंगलच्या मदतीनं 20 रन्स. दुसरं दशक धावफलकावर जोडले जात आहे. 2 धावा अगदी 20 धावा धावफलकावर जोडल्या जात आहेत आणि मग पुन्हा एकदा संदीप सज्ज होतोय. पंचांच्या डाव्या बाजूनं सिंगल, डबल, प्रत्येक धावेला प्राधान्य. इथे मात्र बॅटची एक झेलची संधी आहे, झेल मिस होत नाही. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ हे सूत्र वापरणं महत्वाचं आहे. कारण ज्या वेळेला एखाद्या खेळाडूला जीवदान दिलं जातं त्याची विस्फोटक इनिंग आपण बऱ्याच वेळेला पाहिली आणि अशी उदाहरणं बऱ्याच वेळेला पाहिलेत आणि अशा परिस्थितीमध्ये मग आता झेल सुटलाय आणि या झेलमध्ये सुटल्यानंतर आता मग येणारा पुढचा खेळाडू अगदी पुढचा चेंडू कसा असेल त्याच्यावर तो किती धावा जमेल हे सुद्धा तितकंच पाहणं गरजेचं बनत आहे. परंतु चेंडू कसा असेल त्याच्यासमोर त्याला उत्तर कसं दिलं जाईल. सज्ज संदीप सज्ज होतोय. अगदी खोलच्या टप्प्याचा चेंडू वन साईडला खेळतोय, क्षेत्ररक्षक आहे. आणि या सिंगल ने मात्र धाव संख्या 22 धावा. षटक क्रमांक 3 आणि मग धाव संख्या टोटल 22 धावा. चेंडू मात्र अद्यापर्यंत संपले. 4 चेंडूचा खेळ संपला, 22 धावा जोडल्यात. अद्यापर्यंत एक षटक बाकी आहे म्हणजे कमीत कमी म्हणून 40 धावा जमणं हे महत्वाचं आहे. इथून मात्र अगदी चांगला चेंडू होता बघा. इकडे फक्त दिशा देणं महत्वाचं होतं, जागा बनवण्याचा प्रयत्न होता परंतु फारसं अगदी यश येऊ शकलं नाहीये. यष्टांचा वेध घेतलाय, यू मिस आणि त्यानंतर डेफिनेटली हिट क्लीन गोल झालाय. फलंदाज सँडीने मिळवली आणखी एक सफलता
आणि रोडपाली टीमला लागतोय आणखी एक धक्का. फलंदाज बाद. टीमची धावसंख्या 22 असताना गडी क्रमांक बाद झालाय तो म्हणजे आपण पाहू शकाल 3 गडी बाद होतात. नवीन खेळाडू येतोय बाबू. बाबू आणि त्याच्या जोडीला आपल्याला पाहायला मिळेल आविष्कार आहे, ज्या आविष्कारने चौकार लगावलाय. आणि मग आता मात्र बाबू आणि आविष्कारी जोडी अगदी मिडल ऑर्डर मधील कदीर खेळाडू आणि त्यांच्यावर आता जबाबदारी आहे आणि त्या जबाबदारीला अगदी पार पडावी लागेल. त्या जबाबदारीचं ओझं अगदी तुम्हाला अगदी शांतपणे संयमाने पार पडावं लागेल, पळावं लागेल आणि त्यानंतर मग धावा किती जमतील हे अगदी तुम्हाला पाहायला मिळणार आहे. बॉलिंग मार्कवर संधी पुन्हा एकदा सज्ज होतोय. एक चेंडू बाकी असेल या षटकामधील तिसऱ्या आणि मग समोर आहे तो बाबू. बाबू येतात. हा चेंडू आपण पाहतोय अगदी मिड विकेट मध्ये खेळतो, डीप मध्ये क्षेत्ररक्षक येतोय. चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु अडवत असताना अगदी चुकी झाली आणि मग त्याचा फायदा मात्र मिळाला तो रोडपाली टीमला. आल्या शेवटच्या अंतिम चेंडूवर तिसऱ्या षटकामध्ये 4 धावा आणि या 4 ने मात्र धावसंख्या टोटल आता मात्र 26 धावा जोडली. 26 रन्स पाहायला मिळतात. एक चांगली धावसंख्या आतापर्यंत जमताना आपण पाहत आहे आणि मग 26 धावा जमल्यानंतर आता मात्र शेवटचे 6 चेंडू उर्वरित आणि त्या 6 चेंडूचा खेळ कसा असेल, 6 चेंडूला ते किती धावा जमत आहेत, किती जर टार्गेट किती धावा जमिनी मात्र दिलं जाईल हे सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल. परंतु आता मात्र येणारी शेवटचे 6 चेंडू 26 धावा 26 प्रयत्न करावे लागतील या दोन्ही खेळाडूंना, अगदी आविष्कार आणि मग बाबूला. आणि त्या बरोबरीने मग धावा तुम्हाला जमवाव्या लागतील. धावा जमवणे मात्र एक 40 पर्यंत सुद्धा जाणं एक चांगली धावसंख्या मॅच मध्ये नक्कीच होणार आहे आणि मग ते तुम्हाला करावं लागेल. गोलंदाज येत आहेत. राम नामक गोलंदाज येत आहेत बॉलिंग मार्कवर. शेवटचे षटक स्लॉगरचं ग्रामीण भाषेमध्ये हाणामारीचे षटक म्हटलं जातं. बॅक टू द बॉलर यावेळेला होती संधी परंतु इथून मात्र काय जबरदस्त फिल्डिंग. हे 100% एफर्ट आहे, 100% योगदान. कारण गोलंदाजाकडून चेंडू निघाला, बॅकअप दिला. इथून मात्र आपण पाहतो जर्सी क्रमांक 7 आपण पाहू शकाल. परंतु त्यानंतर मात्र आला सँडी आणि त्या सँडीने मात्र अगदी टीमसाठी वाचवल्या 2 धावा आणि 2 धावा खर्च झाल्या आणि त्यानंतर मात्र धावसंख्या 28. चांगला फटका होता, दाद देणं महत्वाचं आहे तितकंच चांगलं क्षेत्ररक्षकाचं कौतुक करणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. हा चेंडू स्लोअर पद्धतीचा पाहायला मिळतोय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न परंतु टॉपिंग क्रीज मध्ये अगदी सुरक्षित पोहोचलेत आणि त्यानंतर मात्र एक सिंगल आली, एक सिंगल सेव्हटी चोरली आणि मग सिंगलच्या मदतीने धावसंख्या आता 29 धावा 29. किती धावा जमतायत, कितीचा वन, कितीचा टार्गेट अगदी या मॅच मध्ये आणि ते तुम्हाला पाहायला मिळेल 29 धावा. उर्वरित 4 चेंडू बाकी आहेत आणि या 4 चेंडू मध्ये मग तुम्हाला जितक्या धावा जमवता येतील त्या धावा तुम्हाला जमवाव्या लागतील. एखादा मोठा फटका एक्झिक्यूट करावा लागेल. षटकार, चौकार, सिंगल, डबल प्रत्येक धावेचं महत्व ओळखणं महत्वाचं आहे. सिंगल धाव दुसरीचा प्रयत्न होईल का आणि या दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाजाला परतावं लागतंय. बाबू बाद झालाय. धाव झाली असती कारण चेंडूकडे पाहत बसणं, जेल होते की नाही पाहणं त्यापेक्षा धावा घेणं महत्वाचं होतं. परंतु तसं झालं नाही. एक सिंगल आली आणि या सिंगलनं 3रं दशक जोडलंय. 30 धावा धावफलकावर जोडल्या. विकेट क्रमांक 4 गेलाय तो म्हणजे कामगिरी रोडपाली टीमचा फलंदाज बाद झालाय. 3ऱ्या धावसंख्येनं 4था गडी बाद.
नवीन खिलाडी येत आहेत. मानव सज्ज होत आहेत. उर्वरित 3 चेंडू आणि 3 चेंडूमध्ये किती धावा येतील पाहायचा. परंतु हा चेंडू सुद्धा आपण पाहताय एक लेग बॅकची धाव पाहायला मिळते. एक धावेच्या मदतीने धावसंख्या आता मात्र जोडली 31 धावा. 2 चेंडू आता मात्र शेवटचे या षटकामधील या पूर्वार्धामधील आणि धावसंख्या 31 रन्स. 2 मध्ये एखादा डिजिट येणं एखादा षटकार चौकार येणं खूप महत्वाचं आहे. हा चेंडू आपण पाहू शकाल फटका चांगला आहे. प्रॉपर टायमिंग प्रॉपर स्ट्रोक. चेंडूला सरळ उडवलं जात आहे. ब्लॅक स्क्रीनच्या समोर येतो आहे. हा उंच असा हा षटकार फलंदाज होतो आविष्कारच्या बॅट मधून आलाय हा षटकार आणि या षटकाराने धावसंख्या आता मात्र वाढली 37 धावा. 37. शेवटचा चेंडू शेवट कसा असेल. षटकाराला तर मग 43 चौकाराला 41. परंतु पाहायचा सिंगल डबल चुकी करतोय. बॅकअप देणार का आणि बॅकअप दिलाय. अगदी बॅकअप दिलं जात आहे आणि या बॅकअपने मात्र टोटल मिळतील या चेंडूवर आता धावा 2 आल्या आणि या 2च्या मदतीनं मी मगाशीच म्हटलं एक 40 धावसंख्या सुद्धा एक चांगली होऊ शकते या मॅच मध्ये. टोटल जमली 39 धावा आणि करायच्या त्या 40. आविष्कारचं अगदी योगदान खूप चांगलं राहिलं. आविष्कारने टोटल धावा आपण पाहिल्या एक षटकार एक चौकार 18 धावेचं योगदान. 39 मध्ये 18 धावेचं योगदान आविष्कारचं. 39 धावा जमवलं गावदेवी रोडपाली टीमनं आणि लायन्स टीम समोर ठेवलंय. प्रत्येकी प्रति षटकामध्ये 10ची सरासरी आणि 40 धावा करायच्या त्या या मॅच मध्ये जिंकण्यासाठी लायन्स टीमला 40 धावा जमतात. धावा डिपेंड होतील मॅचचा रिझल्ट काय असेल. सामना कोण जिंकेल अगदी कोणता संघ पुढे जाईल कोणत्या पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करेल. लायन्स की गावदेवी रोडपाली टीम हे तुम्हाला 4 षटकं सांगून जातील. परंतु आपण पाहत राहील स्पर्धा अमन हेरा स्पोर्ट्स कलमनुरी आणि त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्ही पाहताय. पुन्हा एकदा सर्वांचं आपण करूया स्वागत. येणारी 24 चेंडू 4 षटकं आणि करायच्या त्या टोटल 40 धावा. नेक्स्ट मॅच साठी सज्ज राहा बघा. अमन हेरा स्पोर्ट्स आणि युनिटी स्पोर्ट्स. चला दोन्ही टीम टॉस साठी आपण सज्ज राहा किंवा टॉस साठी या बघा. युनिटी टीमचा कर्णधार आपण यायचा आहे. अमन हेरा टीमचा कर्णधार इथे आहे. स्वतः आयोजक आहेत आणि त्यांचा संघ खेळताना तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्यांच्या बरोबरीनं युनिटी टीम युनिटी संघ हा सुद्धा असणार आहे. चला दोन्ही टीम आपण टॉस साठी यायचा लगेच. बघा पाहुण्या मैदानात जरा टॉससाठी दोन्ही टीमचे कर्णधार आहेत. अमन हेरा स्पोर्ट्स आणि युनिटी स्पोर्ट्स दोन्ही तुम्हाला पाहायला मिळते. टॉस केला जाईल. दादांचं नाव सन्माननीय आमचे उमरदादा सिद्दीकी यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. या सामन्याचा टॉस केला जातो आणि नाणेफेक जिंकली आहे. टीम टॉस जिंकलाय. युनिटी टीमने टॉस जिंकलाय. सामना संपला की लगेच आपला निर्णय रद्द करा. पहिल्या फेरीचा अगदी हा सामना आपण पाहू शकाल. पहिल्या फेरीचा चौथा सामना अमन हेरा स्पोर्ट्स आणि युनिटी स्पोर्ट्स या 2 टीम मध्ये पाहायला मिळेल. 24 चेंडू आणि करायच्या त्या 40 धावा. 10च्या सरासरीनं टीम लायन्स टीमला धावा डिपेंड करायच्या त्या 40 आपण पाहू शकाल.
टीम आपण पाहत आहे गावदेवी रोडपाली टीमला. आणि मग कोणता संघ पुढे जाते. अगदी पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिला असेल विचार केला तर बहुतवाडी टीम पहिला सामना आपण पाहिला बहुतवाडी टीमने जिंकला. त्यानंतर मैत्री 11 टीमनं. आणि या मॅच मध्ये कोण जिंकते हे सुद्धा पाहायचं. गावदेवी रोडपाली की लायन्स टीम. अगदी इंटर कॉलनी आपण पाहत आहे. मग कलंबोली पूर्ण रोडपाली असेल आणि ती सर्व खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतात आणि त्या सर्व संघांचा खेळ तुम्हाला पाहायला मिळतो आहे. आणि मग अगदी चांगले खेळाडू चांगल्या खेळाडूंचा खेळ आज या पूर्ण दिवसामध्ये तुम्ही पाहू शकणार आहात. सलामीची जोडी लायन्स टीमच्या मैदानात येताना पाहायला मिळते. स्ट्राईकला आपण पाहत आहे अंगद आणि नॉन स्ट्राईकिंगला शुभम. तर बॉलिंग मार्कवर गोलंदाज येतोय आदित्य. बडे मिया छोटे मिया दोन पंच पाहायला मिळतात. मॅच ऑन गेम स्टार्ट. लेट्स प्ले. अगदी आपण पाहू शकाल मग अगदी उलट्या बाजूने काउंटिंग सुरू होईल. 5 4 3 2 and 1. लेट्स प्ले. गोलंदाज आदित्य. पहिला चेंडू 40 धावा डिपेंड 40 धावा जमवायच्या आहेत. पहिला चेंडू आपण पाहता फटका चांगला आहे. आणि या पहिल्याच चेंडूवर मात्र दमदार सुरुवात करताना आपण पाहता अंगदला आणि अंगदच्या बॅट मधून आला हार्दिक पडवीकडला अगदी 4 धावा चौकार. 4 धावा संपादन करतोय आणि 4च्या मदतीनं चांगली सुरुवात करतोय. 40 धावा जमवत असताना 4 धावा आल्या पहिल्या चेंडूवर. आता मात्र 36 धावा. येणारी चेंडू 23 आणि आता मात्र 36 धावाची गरज आहे. रोडपाली संघाने अगदी फलंदाजी करताना झालेल्या थोड्याशा चुका आपण पाहिल्या आणि टॉस जिंकून प्रथम बॅटिंग स्वीकारले हा निर्णय कुठेतरी थोडासा वेगळा आपण पाहिला. आणि अशा परिस्थितीमध्ये मग 40 धावा डिपेंड करताना आता 4 आल्या राहिल्या 36. आणि त्यासाठी तुम्हाला अगदी कठीण परिश्रम करावे लागते. मेहनत करावी लागेल. तुम्हाला चांगला खेळ करावा लागेल. जोरदार अपील करताना आपण पाहत आहोत सर्व टीमला. परंतु पंच सांगतायत की यष्टांच्या अगदी बाजूला चेंडू चाललाय. आणि मग अशा परिस्थितीमध्ये लेगबाईची मिळाली एक धाव टीम लायन्सला आणि एक धावेच्या बरोबरीने धावसंख्या 5 धावा. 5 रन्स स्कोर कार्डवर तुम्हाला पाहायला मिळतील. 5 धावा धावफलकावर तुम्ही पाहू शकाल. आणि मग त्यानंतर मात्र 2 चेंडूचा खेळ संपला. 5 धावा 35 धावा 22 चेंडू आणि 35चं इक्वेशन समीकरण इक्वेशन. आदित्य पुन्हा एकदा सज्ज होतोय बॉलिंग मार्कवर तैनात. पंचाच्या डाव्या बाजूला अगदी खुल्या टप्प्याचा चेंडू स्लोअर पद्धतीने आपण पाहता हलक्या हाताने सन्मान देतोय खेळतोय. एक सिंगल आणि सिंगल आता मात्र आणखी एक धाव जोडली और धावसंख्या 6 धावा. 6 रन्स स्कोर कार्ड पे लगती हुई आपने को देखने को मिल सकती है. यहाँ पे 6 धावा धावफलकावर जोडताना तुम्हाला पाहायला मिळतात. खेळण्याचा प्रयत्न अगदी ऑप्शनच्या बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न आपण पाहताय. कव्हरला येणं महत्वाचं बॅकअप असणं खूप महत्वाचं आहे. आणि मग बॅकअप नव्हता इष्टांवर चेंडू फेकला हिट सुद्धा करण्याचा प्रयत्न झाला परंतु टॉपिंग क्रिकेट मध्ये आपण पाहिलं ते सुरक्षित पोहोचले. आणि त्यानंतर मात्र मिळाली एक सिंगल धावसंख्या 7 धावा. चेंडू मात्र तेवढ्या लब्धापर्यंत संपतात. त्या पहिल्या षटकामधील 4 चेंडू आणि धावसंख्या 7. 4 चेंडू संपलेत 7 धावा लागतायत. उधर पे बिल्लो के सामने आदित्य सज्ज
हा चेंडू आपण पाहू शकाल अगदी पॉईंटच्या दिशेला थोडासा फंबल होतो. क्षेत्ररक्षक एकदा रोखू शकला नाही, एकदा मिळाली. चेंडूला अडवणं महत्वाचं आहे, धाबा वाचवणं महत्वाचं. जितक्या धाबा वाचवतो तितक्या धाबा तुम्हाला या धाबा डिपेंड करताना वाचवणं महत्वाचं. विकेट घेणं, एखादा ब्रेक थ्रू काढून देणं, एखादी विकेट मिळवणं, मग धाबांना अंकुश लावणं, डॉट चेंडू काढणं, या मॅच मध्ये रोडपाली टीमला करावं लागेल सामना जिंकायचा असेल तर. याच्या विरुद्ध जर विचार केला तर लायन्स टीमला जर जिंकायचं असेल तर धाबा कशा येऊ देत, त्या धाबा जमवणं, धाबा चालू ठेवणं, व तुम्हाला ते काम करावं लागेल. आदित्य पुन्हा एकदा सज्ज समोर आहे. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न अगदी थर्डमॅनच्या दिशेने आपण पाहत आहे. तुम्हाला फिल्डर पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक आहे, एक सिंगल आली ऋतिक होता आणि मग सिंगलच्या मदतीने पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पॉवर प्लेचं पहिलं षटक समाप्त झालंय आणि मग तेवढे 40 धाबा करताना पहिल्या षटकामध्ये आले होते धाबा 9 धाबा. येणारे चेंडू आता मात्र 18 आणि आता मात्र 31 धाब्याची गरज आहे. येणारे 18 चेंडू 31 धाबा. सामन्यामध्ये अगदी चुरस पाहायला मिळेल, सामन्यामध्ये अगदी चुरशीचा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. परंतु येणारे 18 चेंडू आणि आता मात्र 31 धाबा. अगदी विचार करण्यास भाग पडले जाते, विचार विनिमय केला जातो आहे. कारण माहिती आहे अगदी फिल्डिंग करणाऱ्या अगदी रोडपाली टीमला सुद्धा गोलंदाजी चांगली होणं तितकंच महत्वाचं आहे. चांगली गोलंदाजी करणं, विकेट घेणं, धावा कमी देणं आणि मग अगदी पुढच्या अगदी 2-3 षटकामध्ये 18 मध्ये 31 धावा करायचे आहेत. गोलंदाज कोण असेल, कोणावर विश्वास दाखवला जाईल, कोणाच्या हातामध्ये चेंडू सोपवला जाईल. गोलंदाज बाला येतोय, बाला येतो गोलंदाज. 18 चेंडू 31 धाव्याची गरज. पुढचा सामना तुम्हाला अमन हेरा स्पोर्ट्स पाहायला मिळेल, स्वतः आयोजन कमिटी पाहायला मिळेल. त्यांच्या बरोबरीने युनिटी स्पोर्ट्स तुम्हाला खेळताना पाहायला मिळेल. टॉस जिंकला युनिटी टीमनं, डिसिजन आता पेंडिंग आहे आणि मग त्यानंतर पुढच्या मॅच मध्ये तुम्हाला अगदी ते 2 संघ पाहायला मिळतील. बाला येतोय, गोलंदाजी करण्यासाठी सज्ज आहे. षटक क्रमांक 2 सांघिक 2 वैयक्तिक पहिलं बालाच्या हातामध्ये चेंडू दिलाय, विश्वास त्याच्यावर सोपवलाय. पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करणार अगदी ब्लास्ट स्क्रीनच्या बाजूनं आणि समोर मात्र स्ट्राईक एंडवर फलंदाज आपण पाहत आहे. अंगदला आपण पाहू शकाल, अंगदचा एक चौकार आपण पाहिला. शुभमला अद्यापर्यंत 2 सिंगलच्या माध्यमातून आपण पाहिलाय. टॅपिंग क्रिकेट पाहायला मिळतो, अगदी टॅप केला, एक सिंगल प्राप्त केली जाते. क्षेत्ररक्षक येतोय तोपर्यंत एक सिंगल आणि या सिंगलने आता मात्र धावसंख्या जोडली. दुहेरी अंकामध्ये पहिलं दशक जोडले धावफलकावर 10 धावा. 10 रन्स 10 धावा जोडल्या जात आहेत. धावा तुम्हाला स्कोर कार्डवर पाहायला मिळतील. बाला पण एकदा होतोय म्हणजे मार्कर त्याच्या समोर. शुभम खोदून काढतोय. क्षेत्ररक्षकाने केलेली चुकी आणि चुकीला नसेल माफी. जरी मी म्हणाल एक टप्पा थांबला असता, टप्प्यावर जरी घेण्यासाठी तरी पण चेंडू अडला असता. अगदी त्यानं पुढे जाऊन घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर मात्र मिळाल्या या 4 धावा. अगदी नशिबाच्या धावा. म्हणून फटका चांगला होता, फिल्डरला सुद्धा संधी होती, परंतु या चुका रोखाव्या लागतील. या चुका तुम्हाला वारंवार मी म्हणेन की तुम्हाला त्या कुठेतरी कमी कराव्या लागतील. कारण अन्यथा आपण पाहिलं तर धावा कमी आहेत. आता मात्र आव्हान उरलंय, अगदी आपण पाहतो 14 धावा जोडल्या म्हणजे आता 26 धावेची गरज आहे. येणारे चेंडू 16 आणि आता मात्र 26 धावा. 16 चेंडू आणि 26चं इक्वेशन. सोळा चेंडू आणि 26 धावेची गरज आहे. पुढचा चेंडू आवडलेला बघा, मगाची चुकी कितपट अंगलट होते बघा. कारण मगाशी जर चेंडू अडवला असता, स्ट्राईक मी म्हणून अंगदकडे राहिली असती, त्यानंतर शुभम नॉनस्ट्राईक गेला आला असता. परंतु ती चुकी झाली, त्याच्यावर चौकाराला स्ट्राईक त्याच्याकडेच राहिली
आणि त्यानंतर आलेला हा षटकार. कारण एक एक किती महत्वाची आहे क्रिकेटमध्ये, अगदी महागडी ठरू शकते. आणि इथे पाहायला मिळालं आला षटकार. 26ची गरज होती, 6 मायनस झाल्या, राहिल्या 20 धावा. आता मात्र चेंडू राहिले टोटल 15 चेंडू आणि आता 20 धावेची गरज आहे. 3 चेंडू झालेत. बाला आता मात्र महागडा ठरतो, परंतु फिल्डिंगला त्याला साथ देणं महत्वाचं आहे. फिल्डिंग डिपार्टमेंट क्रिकेटमध्ये खूप महत्वाचं आहे आणि ते तुम्हाला करावंच लागेल, कारण त्याशिवाय पर्याय नाहीये. येणारे 15 चेंडू आता 20 धावा. 15 चेंडू आणि 20 धावेची गरज आहे. अनिरुद्ध आहे चेंडूच्या खाली गोल टिपतोय आणि इथून मात्र धक्का लागतो पहिला टीम लायन्स संघाला शुभमच्या माध्यमातून. शुभम बॅक टू द डगआउट. टीमची धावसंख्या टोटल आपण पाहतो धावफलकावर जोडली आहे ती म्हणजे 20 धावा. येणारे चेंडू आता मात्र 14, 20 धावेची गरज. शुभमचं वैयक्तिक योगदान आपण पाहू शकाल. 12 धावेचं राहिलं, एक षटकार एक चौकार आणि तो मात्र बाद झालाय. बाद झाल्यानंतर नवीन खिलाडी येतोय. संधीला आपण पाहताय स्ट्रायकिंगवर आहे बालाचा पुढचा चेंडू. आणि अगदी आपण पाहू शकाल अरे गोंधळ करू नका. योग्य तो निर्णय मिळेल, टेन्शन घेऊ नका तुम्ही. योग्य तो निर्णय मिळेल, कारण ज्या वेळेला झेल टिपला त्यावेळेला पूर्णपणे लाईनीवर होता तो आणि त्यानंतर झेल घेतल्यानंतर तो एक पाऊल पुढे आला आणि त्या अनुषंगाने हा षटकार आहे. अगदी इथून सुद्धा आपण सर्वजण पाहत होता. आयोजन कमिटी आहे त्यांनी सुद्धा तेच सांगितलंय आणि अगदी मी म्हणेन की ज्या वेळेला त्या फिल्डरला हाईट होती, मी म्हणेन त्याला थोडं पुढे अगदी मी म्हणेन अंदाज घेणं महत्वाचं होतं, कारण अंदाज तुमचा खूप महत्वाचा आहे. तुमचं स्वतःवर जजमेंट अगदी कशा पद्धतीचं आहे ते खूप महत्वाचं, ते तुम्ही करणं महत्वाचं होतं. परंतु ज्या वेळेला झेल टिपला त्यावेळेला तुम्ही लाईन टच होता आणि त्या अनुषंगाने मात्र हा षटकार आहे. सँडीनं अगदी षटकार लगावलाय. धावसंख्या 26 धावा. आता मात्र 14 धावेची गरज आहे. चेंडू मात्र आता 1 चेंडूचा खेळ बाकी आहे या दुसऱ्या षटकामधील. सामना बघा होता कुठे, सामना आलाय कुठे. या आता मात्र यष्टी उखाडून काढली बघा. अगदी फुलटॉस होता, दिशा देण्याचा प्रयत्न होता सँडीचा, परंतु हुकलाय आणि त्यानंतर फसला आणि त्यानंतर मात्र यष्टांचा वीट घेतला. क्लीन बॉल, फलंदाज बाद. बघा मगाचा एक चौकार, त्यानंतर षटकार, त्यानंतर झेल घेतला तो एक षटकार. अगदी मी म्हणेन टोटल मी म्हणेन की मग 6-6 12, 12 आणि 3 15 धावा. 15 मध्ये मी म्हणेन 10 धावा जरी वाचल्या असत्या तरी आता मात्र आव्हान राहिलं असतं. 12 मध्ये टोटल 14 राहिले, तिथे मात्र राहिलं असतं अगदी 24 धावेचं आहे. कॅल्क्युलेशन आहे क्रिकेटमध्ये, कॅल्क्युलेशन महत्वाचं आहे तुमचं. क्रिकेटमध्ये ज्या वेळेला तुम्ही खेळता त्यावेळेला तुमचं अगदी आकड्यांकडे लक्ष असणं महत्वाचं आहे आणि ते तुम्ही कुठेतरी थोडंसं चुकलात आणि आता मात्र येणारे चेंडू 12 आणि आता मात्र करायची हत्या 14 धावा. 12 चेंडू आणि 14चं इक्वेशन.
येणारे 12 चेंडू आणि आता 14 धावांची गरज आहे. 12 चेंडू 14 धावा आणि मग गोलंदाज होते आदित्यच्या हातामध्ये चेंडू दिला. बालाचं राहिलेलं एकदम महाग षटक आपण पाहिलं क्षेत्ररक्षकांच्या चुक्या आणि त्याच्यामुळे धावा झाल्या आणि आता मात्र येणारे चेंडू आता 12 आणि 14 धावा. जरी मी म्हणून या षटकामध्ये कमीत कमी 4-5 धावा आल्या, एक 8-9 धावा जर राहिल्या ना पुढच्या षटकामध्ये तरी सामना अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत असेल. कारण क्रिकेट हा खेळ अनिश्चिततेचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये जोपर्यंत शेवटचा चेंडू फेकला जात नाही तोपर्यंत भविष्यवाणी करणं, भागीत करणं, फ्युचर अनाउन्स इकडे मात्र सांगणं हे क्रिकेटच्या पटलावर चुकीचं आहे. अशी बरेचसे विक्रम, बरेचशी उदाहरणं आपण पाहिलेत. परंतु इथून मात्र येणारे 12 14 धावेची गरज. संयम करतोय, संयम दाखवतोय. सिंगल प्राप्त करताना दुसरीचा प्रयत्न केला जातोय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चपलाईनं 2 धावा पूर्ण वेगानं कंप्लीट केल्या. 2 धावा सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलाय आणि मग आता मात्र येणारे चेंडू आपण पाहताय ते म्हणजे 11 चेंडू आणि आता मात्र आपण पाहू शकाल 12 धावेची गरज आहे. 11 चेंडू आणि 12 धावा. हा चेंडू आपण पाहतो अगदी समोरील दिशेमध्ये खेळतोय. अनिरुद्ध आहे, चांगलं फिल्डिंग करतोय. दुसरीचा प्रयत्न खराब फेकी पाहायला मिळतोय. रनआउटची विकेट नक्कीच गेली असती परंतु ज्या वेळेला अगदी आपण पाहताना नॉस्ट्राईक यांचा खेळाडू धावतोय ना आणि दुसरी धाव कंप्लीट होणार हे इथे पाहायला मिळालं. कारण नॉस्ट्राईक यांच्या फलंदाजाने स्टार्ट जर घेतला तर मग गुड रनिंग बिटवीन द विकेट. अगदी चांगली ताल म्हणून अगदी दोघांच्या मध्ये ताळमेळ पाहायला मिळतोय. अगदी कॉलिंग पाहायला मिळत आहे आणि संभाषण करतायत आणि त्यानंतर दुसऱ्या धावेचा सुद्धा प्रयत्न सक्सेस होतोय. आता मात्र राहिले होते 11 मध्ये 12. आता मात्र 10 चेंडू आणि आता 10 धावेची गरज आहे. बॉल टू बॉल अगदी आपण पाहता रन्स येत आहेत. 10 चेंडू आणि आता 10 धावेची गरज. हा चेंडू आपण पाहताय अगदी थर्डमॅनच्या दिशेने खेळतोय. फक्त दिशा देण्याचा प्रयत्न केलाय. फिल्डिंग झाली आहे तिथे एक सिंगल प्राप्त करतोय. सिंगलच्या बरोबरीने धाव संख्या आता 9 मध्ये 9 धावा करायच्यात. 9 चेंडू आणि 9 धावेची गरज. चेंडू आणि आता 9 धावेची गरज. हा चेंडू आपण पाहता अगदी शॉर्ट कव्हर मधून डिपमध्ये खेळतोय. फटका एक्झिक्यूट केला परंतु त्याच्यावर पुन्हा एकदा सिंगल आणि आता सिंगलला मात्र 8 चेंडू 8 धावेची गरज आहे. उर्वरित या षटकामध्ये 2 चेंडूचा खेळ बाकी आहे म्हणजे पुढचं एक षटक असं 8 चेंडू आणि आता 8 धावेची गरज आहे. आणि बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा आदित्य सज्ज झाला आहे. फटका चांगला आहे. प्रॉपर टायमिंग आणि प्रॉपर स्ट्रोक. चेंडू सरळ आलाय. सीमा रेषा पार. 9-6 धावा षटकार. आता मात्र येत आहेत टोटल धावा 38 धावा. 2 धावेची गरज आहे. 7 चेंडू आणि आता मात्र 2 धावा. सामन्यामध्ये युटर्न कुठे घेतला बघा. मगाशी मागच्या 12च्या षटकामध्ये अगदी ते 3 चेंडू निर्णायक धरले. 3 चेंडूवर आलेले षटकार चौकार आणि त्यानंतर मात्र मॅच मध्ये अगदी युटर्न. सामना अगदी जिंकत असताना अगदी विजयाच्या दिशेने वाटचाल करताना आपण पाहत आहे तेव्हा जो लास्ट टीमला परंतु अद्याप मिळून शेवटचे 6 चेंडू आणि आता 1 धावेची गरज आहे. 6 मध्ये 1 धावा. 6 मध्ये 1 धाव सुद्धा डिपेंड होऊ शकते. 39 रन्स. 1 धावेची गरज असेल. येणारे 6 चेंडू आणि 1 धावेची गरज आहे. 6 मध्ये 1 धाव सुद्धा डिपेंड होऊ शकते. बऱ्याच वेळेला अशी कारणांना आपण पाहिलेत. बऱ्याच वेळेला असे विक्रम पाहिलेत आणि बऱ्याच वेळेला बाकी गोष्टी आपण पाहिलेत परंतु कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये आता 6 मध्ये 1 धावेची गरज आहे. बॉलिंग मार्कवर येतोय अनिरुद्ध.
हा सामना मात्र जिंकलाय. तर टीम आपण पाहता यामुळे लायन्स टीम कॉंग्रॅच्युलेशन टीम. हडलक टीम रोडपाली संघ पुढच्या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. अगदी काहीच्या चुका झाल्या आपण पाहताय आणि त्या चुकांवर नक्कीच विचार विनिमय करून पुढच्या स्पर्धेसाठी खूप चांगला खेळ होईल आणि खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. चला आपण सामनावीरसाठी जाऊया. मॅन ऑफ द मॅच मैं आखिरी में लिखा सेकंड